नमस्ते सर्वांना. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुंदर अशी एक बॅग बनवणार आहोत. तर इथे मी फॅब्रिक घेतलेलं आहे 18 बाय, याची रुंदी आहे 18 आणि उंची आहे 11. तर 11 बाय 18 इंचाचे 2 पीस आणि ह्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. तर 4 बाय 11च्या आहेत. त्यानंतर बेल्टसाठी इथे 2.5 बाय 14चे या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत. तर इथे आपण या कपड्याचा सेंटर काढून घेतोय मध्यभागाचा. 9 इंचावर मार्किंग केलं या ठिकाणी. तिथून आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचं आहे दोन्ही साईडनं. 2.5 इंचाच्या पुढच्या साईडला आपल्याला 2 अशा फ्लिट्स घ्यायच्या आहेत. तर इथे मी पिन लावून घेतलेली आहे. फ्लिट्स ह्या दोन्ही साईडनं विरुद्ध दिशेला आपण दुमडून घेतलेल्या आहेत. तर याच्यावर डायरेक्टली मी हा जो 11 इंचाचा पीस आहे, 11 इंच लांबीचा, तो याच्यावर ठेवून शिलाई घेत आहे. त्यानंतर आपल्याला त्या पट्टीला दुमडून शिलाई घ्यायची आहे. 1 सेंटीमीटरवर दुमडायचं आहे. त्यानंतर ही पट्टी आपल्याला फोल्ड करून शिवायची आहे अशा पद्धतीनं. तर इथं आपला हा पीस तयार झालेला आहे असा. तर आपण दुसरा पीस हे असाच तयार करून घेणार आहोत. इथेही मार्किंग करून घेतलेलं आहे मी. आधी दाखवल्याप्रमाणे आपण इथे पिन लावून घेत आहे. या कपड्याला मी आधी स्टिच करणार आहे. इथे अर्धा सेंटीमीटरवर स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही पट्टी या पीसला जोडून घ्यायची आहे. सुरुवातीला मी डायरेक्ट ही पट्टी लावलेली होती. आता यानंतर मी काहींना डायरेक्ट लावता येत नाही म्हणून मी अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. बिगिनर्स जे आहेत आता शिवणार त्यांच्यासाठी मी हे दाखवण्यासाठी मी अशा पद्धतीने दुसरी पट्टी शिवून घेतलेली आहे. तर हे 2 पीस आपले इथं शिवून तयार झालेले आहेत. आता आपण बेल्ट तयार करून घेत आहे या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला साईडनं डबल टिप टाकायची आहे. ते दोन्ही बेल्ट शिवून तयार झालेले आहेत. इथं बॅगचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. सेंटरपासून आपल्याला 2-2 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं. इथं आतल्या बाजूने आपण हे बेल्ट बसवून घेत आहोत.
इथे बेल्ट लावून होत आलेले आहे. त्यानंतर दोन्ही पीस असे जोडून घ्यायचे आहेत आणि खालच्या साईडनं आपल्याला चारही कोपरे म्हणजे इकडचे 2 आणि इकडचे 2 कोपरे आपल्याला एकत्रित करायचे आहेत. इथे दाखवल्याप्रमाणे आणि सगळे सारखं समान करून त्या ठिकाणी असा आपल्याला राउंड शेप द्यायचा आहे आणि हा कपडा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर वरती ज्या फ्लिट्स घेतलेल्या आहेत आपण, त्या फ्लिट्स अशा खाली साईडनं अशा दुमडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर साईडनं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण राऊंडमध्ये. मी व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे. तर या ठिकाणी आपल्याला बघू शकता तुम्ही फक्त 8 ते 10 मिनिटांमध्ये आपली ही बॅग तयार झालेली आहे. मी फास्ट फॉरवर्ड केलेलं नाही आहे. बघू शकता हे. खूप सुंदर अशी ही बॅग झालेली आहे. आपण आपल्याकडे आलेल्या मैत्रिणींना आपण अशा वस्तू गिफ्ट देऊ शकतो. कोणी आल्यानंतर. खूप चांगल्या पद्धतीने असा वापर होतो. मंदिरात जायला पण ही खूप सुंदर अशी पिशवी आहे. आजींना वगैरे. तर ही बॅग कशी वाटली तुम्हाला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद.